नमस्कार, मी सुनील तांबे. तर सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत पेन्शनची. जुनी स्कीम आणि नवी स्कीम. जुनी स्कीम चांगली की नवी स्कीम चांगली? मी समजा सरकारी कर्मचारी असेन तर अर्थातच जुनी स्कीम चांगली. कारण जुन्या स्कीममध्ये असं होतं की जुन्या स्कीममध्ये मला आत्ताचा समजा बेसिक पगार जेवढा आहे त्याच्या निम्मा पगार मला पेन्शन म्हणून मिळत होता. त्याशिवाय महागाई भत्ता आणि अन्य सवलती होत्या. काही ठिकाणी ग्रॅच्युइटी वगैरे होती. त्यामुळे अर्थातच कोणत्याही कर्मचाऱ्याला आपल्याला ती जुनी स्कीम आहे तीच हवी असणार आहे. पण जुनी स्कीम ही त्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली होती, परंतु राज्यासाठी चांगली होती का असा प्रश्न आहे. ही स्कीम जी आहे म्हणजे नवी पेन्शन स्कीम किंवा NPS ज्याला असं म्हणतो, नॅशनल पेन्शन सिस्टीम और न्यू पेन्शन सिस्टीम, ही जी आहे ही 2005 साली महाराष्ट्र सरकारने स्वीकारली. त्यावेळेला काय परिस्थिती होती? त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने जे ॲनालिसिस प्रसिद्ध केलेलं आहे, विश्लेषण 2002, 2003, 2003, 2004, 2005, 2006 अशा 3 वर्षांचं त्या विश्लेषणानुसार या 3 वर्षामध्ये म्हणजे 2003, 4 आणि 5 या 3 आर्थिक वर्षांमध्ये महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांवरती होणारा खर्च जवळपास 87% होता, 76% किंवा 78% आसपास होता. असा अहवाल, म्हणजे असा अहवाल म्हणण्यापेक्षा असं विश्लेषण महाराष्ट्र सरकारनेच जे बजेटचं विश्लेषण केलेलं आहे, ॲनालिसिस ऑफ बजेट, या पुस्तकामध्ये आहे. तेव्हा त्या काळात म्हणजे म्हणूनच ही स्कीम स्वीकारावी लागलेली होती. कारण 2005च्या सुमारासच आपल्याला पहिल्यांदा आपण याच्या पे कमिशन किंवा याच्या ज्या सवलती ज्या होत्या, त्यांच्या ज्या शिफारसी ज्या होत्या, 5th पे कमिशन वगैरेच्या, या शिफारसी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्थातच कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्याच्या पाठोपाठ पेन्शन यामध्ये प्रचंड वाढ झाली. आणि ती किती वाढ झाली तर राज्याच्या रेव्हेन्यूच्या जवळपास 70 ते 78% रक्कम ही केवळ पगार आणि पेन्शन यावर खर्च होत होती, असं महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागानेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलेलं आहे. हे असं झालं म्हणून त्यामुळे नवीन पेन्शन स्कीम स्वीकारण्याचा निर्णय त्यावेळेच्या सरकारने घेतला. आता याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की ज्याला आपण सरकारी म्हणजे सत्ताधारी वर्ग म्हणतो ना, तो सत्ताधारी वर्ग म्हणजे केवळ मंत्रिमंडळ नसतं. मंत्रिमंडळ दर 2-5 वर्षांनी येतं जातं. कायमस्वरूपी असतात ते सरकारी अधिकारी आणि कर्मचारी. वास्तविक सरकार ते चालवत असतात. त्यामुळे सरकारी अधिकारी कर्मचारी हे सत्ताधारी वर्गाचाच एक भाग असतात. आणि याच्या बाहेर मग त्याच्याशिवाय त्यांना भांडवलदारांची आणि जमीनदारांची आणखीन कोणाकोणाची मदत मिळत असेल, त्यातून सत्ताधारी वर्ग तयार होतो, हे मान्य. परंतु सत्ताधारी वर्ग मुळात शासकीय कर्मचारी आणि अधिकारी हे मिळून सत्ताधारी वर्गाचा एक महत्त्वाचा भाग असतात. कारण तेच सर्व योजना इम्प्लिमेंट करत असतात, तेच सर्व कायद्याची अंमलबजावणी करत असतात. जसं आपल्याला माहिती आहे की म्हणजे कुठचाही कायदा असेल तर जी अंमलबजावणी, कोणतीही योजना असेल तर सरकारी कर्मचारी किंवा सरकार हीच एजन्सी असते. त्यामुळे ते एक तर सत्ताधारी वर्गाचा भाग असतात. आणि त्यामुळे प्रत्येक सरकार, विशेषतः जेव्हा ही एक ब्युरोक्रसी जेव्हा ब्रिटिशांनी निर्माण केली तेव्हापासूनच या ब्युरोक्रसीचा त्यावेळेच्या इव्हन ब्रिटिश सरकारवरही दबाव होता. एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर याला भगतसिंगांना फाशीची शिक्षा माफ करावी अशी ब्रिटिश सरकारची म्हणजे अशी इच्छा होती असं म्हणतात. परंतु त्यावेळेच्या IPS लॉबीने म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या लॉबीने इतका प्रखर विरोध केला की इव्हन सरकारला सुद्धा त्यांचा विचार सोडून द्यावा लागला, असंही संशोधन आता बाहेर आलेलं आहे. मुद्दा असा की ही जी पोलादी चौकट जी असते, ही पोलादी चौकट म्हणजेच ब्युरोक्रसी, ही पोलादी चौकट सरकारी किंवा सत्ताधारी वर्गाचा एक भाग असते. आणि त्यामुळे आपण जेव्हा असं म्हणतो आहे की 2005 साली 70-78% जेव्हा कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन याच्यावरती खर्च होत होते, तेव्हा आपण एक लक्षात घेतलं आजही म्हणजे आज समजा देशातल्या
म्हणजे साधारणपणे इन्फॉर्मल सेक्टरमधल्या कामगारांची म्हणजे अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या विशेषतः आपण बघितलं तर म्हणजे सगळ्यात प्रकारचे जे डिलिव्हरी बॉईज असतात किंवा शेतमजूर असतात किंवा तत्सम सगळे यांची संख्या देशाच्या लोकसंख्येच्या म्हणजे कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे ती कॅल्क्युलेट केली जाते, पण ही देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास 80 ते 90% मध्ये आहे. या सर्व लोकसंख्येला कोणत्याही प्रकारचं पेन्शनचं संरक्षण नाही. पेन्शनचं सोडून द्या, किमान वेतनाचं कागदावरती आहे, परंतु ते प्रत्यक्षात मिळतं की नाही ही एक आणखीन अडचण आहे. परंतु यांना कोणतेही पेन्शन नाही. आणि या उलट आपले जे सगळे सरकारी कर्मचारी आहेत यांच्यावरती होणारा खर्च म्हणजे SBIचा रिपोर्ट बघितला, म्हणजे SBI आणि RBIने संयुक्तपणे आता जो 2022 साली जो रिपोर्ट पब्लिश केला आहे, तर त्या रिपोर्टनुसार महाराष्ट्र सरकारचा या विषयावरचा जो खर्च आहे हा जवळपास 2023 साली 60% आहे. या जुनी पेन्शन स्कीम की नवी पेन्शन स्कीम या विषयावरती जी चर्चा चालू होती विधान परिषदेमध्ये, त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की हा खर्च म्हणजे कमिटेड, ज्याला आपण म्हणतो कमिटेड एक्सपेंडिचर, की ज्यामध्ये पगार, पेन्शन, कर्जफेड आणि ते व्याजाची रक्कम येते, ही साधारणपणे 56% आसपास आहे असं त्यांनी सांगितलं. SBIच्या रिपोर्टनुसार ती 60% आहे. उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्या म्हणण्यानुसार ती 56% आसपास आहे. आता काही जण बजेटची जी कागदपत्रं पब्लिश झालेली आहेत, जी ऑनलाईन उपलब्ध आहेत आणि लोकांच्या हातातही आलेली आहेत, ती दाखवून ते असं म्हणतात, त्यातला जो एक ग्राफ जो दाखवून असं म्हणतात की खरं तर तो याहीपेक्षा कमी आहे वगैरे वगैरे. तो कितीही कमी असला तरी पण साधारणपणे 30% रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या पगारावरती खर्च होते, 10% रक्कम 10-12% रक्कम ही पेन्शनवरती खर्च होते. हे तर सत्यच आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या बघितली तर ती जवळपास 11 कोटी आहे, 11 कोटी आणि काही लाख वगैरे. आणि हे जे कर्मचारी आपण ज्यांचा एवढा मोठा विचार करतो, ही जी कर्मचाऱ्याची संख्या तर आत्ता 17 लाख कर्मचारी संपावर गेलेले आहेत. 2020 साली अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. त्यांनी त्यावेळेला PTIला जी माहिती दिली 2020 साली, त्याच्यातनं आता काय 3 वर्षात काय फार फरक झालेला नाही आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 5.5 लाख राज्य सरकारचे कर्मचारी होते, 9 लाख निमसरकारी कर्मचारी होते. यापैकी 7.5 लाख लोकांना जुनी पेन्शन योजना लागू आहे आणि 2 लाख जे कर्मचारी आहेत यांनाच फक्त नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे 2005 पासून अजितदादा पवार जी माहिती देत आहेत ती 2020 या काळामध्ये फक्त 2 लाख कर्मचाऱ्यांना ती लागू करण्यात आलेली आहे. परंतु ती आपल्या भविष्यातही सगळ्यांना ती मिळावी, म्हणजे जुनी पेन्शन योजनाच लागू व्हावी, याच्यासाठी हा संप करण्यात आलेला आहे. या 2 लाखांसाठी महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? 11 कोटी. आणि या 11 कोटी लोकसंख्येला या साधारणपणे 17 लाख लोकांनी आज जे सरकारी सेवेत आहेत त्यातल्या 2 लाख लोकांसाठी वेठीस धरलेला आहे. आणि अतिशय चीड आणणारी बाब आहे. कारण साधं आहे की ह्यांना जेव्हा पगारवाढ पाहिजे ना, मुद्दा पगारवाढीचा नसतो. मुद्दा असा असतो, माझं जेवढं उत्पन्न असतं ना त्याप्रमाणे मी नोकर घरात ठेवतो. म्हणजे कामाला बाई ठेवायची का माणूस ठेवायचा, जेवणाला कोणाला ठेवायचा, झाडू पोछायला म्हणतात त्याच्यासाठी किती माणसं ठेवायची हे मी माझ्या उत्पन्नानुसार ठरवतो. माणसांना नोकऱ्या द्यायच्या आहेत म्हणून मी कर्ज काढून काही त्यांना पगार देत नसतो. त्यामुळे यांचं जे काही उत्पन्न वाढलेलं आहे, मला त्याचे कोणाचं त्याच्याबद्दल असूया असण्याचं कारण नाही, पण त्याचा एक परिणाम असा झाला आहे की आपण समजा सरकारी कर्मचारी घेतले, समजा संख्या वाढवली की त्यांचं पेमेंट जे आहे ते सरकारचं जो काही करार आहे त्यानुसार करायला लागणार. त्यामुळे होतंय असं की सरकार नोकर भरतीच करत नाही. त्यामुळे अनेक कॉलेजेसमध्ये असं आहे की प्राध्यापक आणि ते शिक्षक जे आहेत, प्राध्यापक म्हणणंच गैर आहे, हे शिक्षक तरी दर तासाच्या प्रमाणे त्यांना पैसे मिळतात, त्याच्यावरती काम करत असतात. आणि अनेक कॉलेज देशातली किंवा राज्यातली अशी आहेत की जिकडे फक्त जो विभाग प्रमुख असेल, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, तोच फक्त पेरोलवरती असतो. बाकी सगळे शिक्षक हे असे ज्याला असं म्हणतात तासावरती रोजंदारी करणारे आहेत.
त्याच्याशिवाय अन्यत्र पण सगळीकडे जी भरती होते म्हणजे आता मुंबई महापालिकेमध्ये सफाई कामगार घ्या, सफाई कामगारांची भरती ही कॉन्ट्रॅक्टरमार्फत ते कंत्राटी पद्धतीवरती करून घेतात. म्हणजे या लोकांना मुद्दा काय होता की सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व कामगारांना, मग ते संघटित असोत की असंघटित असोत, औपचारिक क्षेत्रात असोत की अनौपचारिक क्षेत्रात असोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्यांच्या कामाचा किंवा कष्टाचा जो योग्य मोबदला आहे तो मिळाला पाहिजे. याच्यासाठी वेगवेगळे कामगार कायदे करण्यात येतात. आणि त्यांना कामाचं आणि रोजगाराचं संरक्षण देण्यासाठी हे कायदे असतात. त्यांना केवळ उदरवर उपजीविका नाही, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावायला मिळावा, आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या शिक्षणाची वगैरे सोय करता यावी, यासाठी हे सगळे कायदे किंवा हे ठरवलेलं असतं. परंतु घडतंय असं की सरकारी कर्मचाऱ्यांना समजा एवढा पगार द्यायचा असेल तर सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे मग सरकार काय करतं की नोकर भरतीच नको आम्हाला. मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जवळपास काहीतरी एक संघर्ष करायला लागतो आणि थोडीफार पगारवाढ पदरात पाडून घ्यायला लागते, कारण त्या पेरोलवरती नाही आहेत. काही लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत पण त्या पेरोलवरती नाही आहेत. हे जे असं होतं आहे, हे का होतं आहे? याचं कारण असं की सरकारी नोकऱ्यांचं किंवा नोकरदारांचं वेतनमान एवढं प्रचंड वाढवून ठेवलेलं आहे की अनेकांना जुन्या पेन्शननुसार 70,000 रुपये जुन्या पेन्शननुसार पेन्शन मिळत असतं दरमहा. कोणाला नको आहे ते? मुद्दा असा असतो. परंतु हे पैसे येतात कुठून? तर हे पैसे सरकार बजेटमध्ये तरतूद करतं. म्हणजे कशी करतं? तर तुमच्या आमच्यासारखे लोक जो काही याच्यामध्ये आपण जी काही खरेदी करत असतो किंवा GST किंवा तत्सम जे काही कर देत असतो, यामधून सरकारच्या तिजोरीत पैसा येतो. त्याच्याशिवाय सरकार कर्ज काढतं आणि याच्यामधून आपण कोणाची धन करतोय? तर आता म्हटलं जसं 60% समजा खर्च हा कर्मचाऱ्यांवरती होत असेल, म्हणजे आता आकडेच बघा काय आहेत ते, तर तुम्ही सांगा आता इकडचा म्हणजे याचा जो आहे, मी आत्ता म्हटलं की 2023च्या बाबतीमध्ये जरा इकडे तिकडे असेल तरी पण साधारणपणे उपमुख्यमंत्रीच सांगतात की 56% खर्च हा पगार, पेन्शन आणि व्याज याच्यावरती होतो आहे. त्यानंतर याच्यामध्ये हीच परिस्थिती 2022 साली बघितली तर 2022 साली पण अशीच 22-23ला ही परिस्थिती 33% काय होती. तर 33% रक्कम म्हणजे रेव्हेन्यूच्या 33% रक्कम, उत्पन्नाच्या 33% रक्कम ही सरकारी निमसरकारी लोकांच्या पगारावर, पेन्शनवरती 11%, व्याजापोटी 12%. म्हणजे हे असंच 22-23ला पण तेच आकडे आहेत. आणि 2003-04, 2004-05, 2005-06 या 3 वर्षाच्या काळात जवळपास 78% रक्कम उत्पन्नाच्या ही कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनवरती खर्च करत होती. म्हणजे हे राज्य जवळपास कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठीच चालवायचं का, असा आपल्या पुढचा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाला कोणत्याही सरकारला सामोरं जावंच लागेल. परंतु गोष्ट अशी आहे की ही जी जुनी पेन्शन स्कीम आहे ही आर्थिकदृष्ट्या जरी जनतेच्या दृष्टीने नुकसानीची असली, कारण ते जनतेवरतीच सगळा त्या जनतेचं कल्याण सोडून फक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठीच आहे, परंतु त्यामुळे राजकीय लाभ भरपूर मिळतात. पॉलिटिकली ती फार लाभदायक आहे. कारण हिमाचल प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, आता राजस्थान, त्यानंतर आता पंजाब, या इकडे ती जुनी झारखंडमध्ये पण हे सगळे तिकडे जाऊ पाहत आहेत. कारण कोणत्याही सरकारला या सत्ताधारी वर्गाला म्हणजे सरकारी कर्मचारी नावाचा जो काही वर्ग आहे याला दुखवायचं नाही. आता यामुळे काय होणार आहे म्हणजे पुन्हा SBIचा रिपोर्ट समजा बघितला, म्हणजे SBIचा तो आत्ताच प्रसिद्ध झालेला आहे, हा SBIचा रिपोर्ट समजा बघितला तर एक 20-30 वर्षानंतर काय परिस्थिती असेल हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेश सरकारचा आर्थिक भार किंवा लायबिलिटी, हिमाचल प्रदेश सरकारचं जे काही उत्पन्न आहे त्याच्या 450% असेल. छत्तीसगड सरकारची लायबिलिटी 200% असेल, झारखंडची 217, पंजाबची 242% असेल, गुजरातची 138. अशी प्रत्येकाची लायबिलिटी वाढत जाणार आहे. आणि ती कोणामुळे वाढत जाणार आहे तर या सरकारी कर्मचारी किंवा या सत्ताधारी वर्गामुळे, खरं सांगायचं झालं तर. आणि हा जो वर्ग आहे हा वर्ग कधीही
म्हणजे महाराष्ट्रात 2 लाख गिरणी कामगार जेव्हा देशोधडीला लागले त्यावेळेला बोलणी करायला पुढाकार घ्या, म्हणजे सरकारने मध्यस्थी केली असती तर अर्थातच बोलणी झाली असती, पण यासाठी म्हणजे कामगार संघटनांनी तर जीवाचं रान केलं, अनेक मोर्चे काढले, संप तर चालूच होता, धरणी धरली, वेगवेगळे मार्ग काढले, परंतु काही निकाल. परंतु हा जो सत्ताधारी वर्ग आहे त्यांनी 1 दिवसाचा तरी लाक्षणिक संप केला काय? त्यांनी कधी निदान काळ्या फिती लावून तरी कामाला गेले होते का? हा जो सत्ताधारी वर्ग आहे जो साधारणपणे 24 लाख म्हणजे अजितदादांचा अंदाज घ्यायचा मान्य केला आकडा त्यांनी 2 वर्षापूर्वी जो दिलेला होता तो, हे 24 लाख कर्मचारी जे आहेत राज्य शासनाचे, हे लोकांच्या प्रश्नावरती काय करत असतात? त्यांनी आपली अशी कोणती सामिलकी किंवा बांधिलकी दाखवलेली आहे? मग तो इकडच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, तो इकडच्या शेतमजुरांचा प्रश्न असेल, तो इकडच्या धरणग्रस्तांचा प्रश्न असेल, तो इकडच्या कामगारांचा प्रश्न असेल, काय दाखवली आहे यांनी बांधिलकी? हे सगळे अक्षरशः म्हणजे या सगळ्यांना दर आठवड्याला म्हणजे कोणी आउटिंगला जावं वगैरे ठीक आहे, आणि आता तुम्ही असं म्हणताय आता तुम्ही आम्हाला सगळ्यांना वेठीच धरतात आम्हाला. केवळ किती खरं तर हिशेब काढला तर फक्त 2 लाख लोकांना लागू आहे नवीन पेन्शन स्कीम. अजितदादांचा आकडा खरा मानायचा झाला तर तो त्यांनी 2 वर्षापूर्वी दिलेला आहे, त्याच्यामध्ये फार तर 1-2-5 लोकांचीच भर पडली असेल. त्या 2 लाख लोकांसाठी या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 11 कोटी नागरिकांना वेठीस धरलेलं आहे. म्हणजे आपण ते रिपोर्ट बघतो इथे काय होतं आहे, कशात त्या आपल्या सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये काय गडबड झालेली आहे, आणखी इतरत्र काय, या बातम्या आपण बघतोच आहोत. तेव्हा हा जो काही शासकीय कर्मचाऱ्यांचा हा जो अहंकार आहे आणि हा जो त्यांचा आडमुठेपणा जो आहे, याच्यावरती याला सरकारने कठोरपणे उत्तर देण्याची गरज आहे. त्यांचा प्रश्न कोणता आहे तर बाबा आता त्यांची एक अडचण काय आहे, त्यांचं म्हणणं असं की ही जी नवीन पेन्शन स्कीम आहे, या नवीन पेन्शन स्कीमनुसार 10% म्हणजे बेसिकच्या 10% रक्कम कर्मचारी जमा करेल, मॅचिंग ग्रँट सरकारकडून म्हणजे केंद्र किंवा राज्य जे काही सरकार आहे ते देईल. याच्यामधून एक पेन्शन फंड जो नॅशनल लेवलवरती तयार करण्यात आलेला आहे, आणि हा पेन्शन फंड वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांद्वारे विविध प्रकारची जी कोणती कंपन्या असतात, खाजगी कंपन्या असतात, म्हणजे खाजगी क्षेत्र ज्या प्रकारचं काम करत असतं त्याच्यामध्ये ते शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये म्हणजे कर्ज रोख्यात किंवा समभागामध्ये गुंतवणूक करतील आणि त्याच्यावरती चांगला परतावा मिळेल असं आहे. आणि याच्यामध्येही समजा कर्मचारी जेव्हा रिटायर होतो तेव्हा रिटायर झाल्यानंतर साधारणपणे ती जी काही रक्कम आहे म्हणजे 10% कर्मचाऱ्यांनी भरलेली आणि 10% सरकारची अख्ख्या याची, ही याच्यापैकी 60% रक्कम त्या कर्मचाऱ्याला परत मिळेल. तो कर्मचारी ती रक्कम कुठेही गुंतवू शकतो, आणि उरलेली 40% रक्कम जी आहे ही 40% रक्कम त्या पेन्शन फंडच्याद्वारे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्स किंवा तत्सम प्रकारे गुंतवणूक करून त्याच्यावरचा परतावा म्हणून त्याला दरमहा, आता ते कमी आहेत 1500-1600 40% रक्कम आहे, त्याच्यावरती किती मिळणार तसे मिळत जातील. परंतु त्याच्याकडे तोही ऑप्शन आहे की हे जे उरलेले हे आहेत 60% रक्कम ती तो गुंतवू शकतो. तेव्हा ही अशी स्कीम आहे. तर या स्कीममध्ये गैर काय आहे, जगामध्ये कुठेही अशाच प्रकारे आता काय चालवलं जातं. याचं एक कारण असं आहे की आपल्या देशातच नाही जगभरामध्ये वृद्धांची संख्या वाढते आहे, लाईफ एक्सपेक्टन्सीच वाढत चाललेली आहे, माणसाचं आयुष्यमान वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हे केवळ सरकारी कर्मचारीच नाही तर याचं हे जो सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्या बाबतीतही हेच होतं आहे. तेव्हा आपल्याला खरी गरज आहे ती म्हणजे अशी एक युनिव्हर्सल पेन्शन स्कीम की आज आत्ता आपल्याकडे किती कोणत्या योजना आहेत. तर आज बघा, आज एक तर नॅशनल पेन्शन सिस्टीम आहे ज्याला न्यू पेन्शन स्कीम म्हणतात ती आहे. त्याच्याशिवाय अटल पेन्शन योजना आहे. अटल पेन्शन योजना आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम या एकत्र यांच्यावरतीच तो पेन्शन रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी अशी याच्या अंडर ही स्कीम आहे, म्हणजे त्याला एक नियामक आहे. दुसरी आहे इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. तिसरी आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची पण आहे. रिटायरमेंट बेनिफिट पेन्शन आहे. त्याच्यावर स्वावलंबन योजना आहे. अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. परंतु या अन्य सगळ्या योजनांचे लाभ हे फारच कमी लोकांना मिळतात. आणि ते जे काही लाभ आहेत, उदाहरणार्थ इंदिरा गांधी ही जी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे त्याच्यामधले लाभ आहेत हे फारच
तुटपुंजे आहेत मिळतात ते. तर त्यामुळे आपल्याला गरज कोणती आहे की अशी पेन्शन स्कीम पाहिजे की देशातल्या प्रत्येक नागरिकाला लाभ घेता येईल अशा प्रकारची एक पेन्शन स्कीमची गरज आहे. आणि त्यावरती आपण त्या म्हणजे जास्तीत जास्त लोकांना आपण कसे आणणार? हे काय ते फक्त 2 लाख लोक सोडून द्यावं, हे सरकारी कर्मचारी तो सत्ताधारी वर्ग आहेच, पण तुमच्या आमच्यासारखे जे सत्ताधारी नाहीत पण या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांच्यामुळे ते या सगळ्यांना पोसत आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये काय करायचं हा प्रश्न आहे. तर या संबंधामध्ये एक युनिव्हर्सल पेन्शन स्कीमची अतिशय तातडीची गरज आहे. कारण आत्ता म्हटलं तसं की जवळपास देशातलं जो ऑर्गनाइज सेक्टर आहे त्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जवळपास फक्त 10 ते 20% लोक नोकरीला आहेत. कुठच्याही कंपन्या असतील किंवा सरकारी निमसरकारी बँका हे सगळं आपण गृहीत धरलं तरी पण तो फक्त 10 ते 20% वर्ग आहे. जवळपास 70 ते 80% लोक जी काम करणारी माणसं आहेत ही सगळी इन्फॉर्मल सेक्टरमध्ये आहेत. या इन्फॉर्मल सेक्टरमधल्या लोकांना पेन्शन स्कीम कशी लागू करायची, कोणत्या प्रकारे लागू करायची याच्यावर विचार होण्याची गरज आहे. आणि त्यामुळे हा जो संप आहे हा संप लोकांवरती अन्याय करणारा आहे. आणि हा संप असं सांगतोय की तुम्ही तुमची अर्थव्यवस्था कशी चालवा, आम्हाला मात्र एवढे फायदे मिळालेच पाहिजेत. कारण हे असं करू शकतात असं म्हणजे अशी भूमिका कोणत्याही कारखान्यातली युनियन घेऊ शकत नाही की आम्हाला एवढे पैसे द्या मग तुम्ही तुमचं दिवाळं काढलं तरी चालेल, असं नाही घेता येत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की टेक्स्टाईल वर्कर्स म्हणजे हा तर भीषण आहे, म्हणजे आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे की या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये मध्ये 1-2 लाख लोकांना म्हणजे अशा आपल्या डोळ्यात देखत देशोधडीला लावण्यात आलं. तसं मात्र या बाबतीत करताय म्हणजे असं समजा होत असेल त्यावेळेला ही जी हा जो 70 म्हणजे त्या 2 लाख कामगार जे गिरणी कामगार होते त्यांच्यापुढे तर काहीच असं नव्हतं ना पर्याय, ते कोणाची कोंडीच करू शकत नव्हते, तेव्हा त्यांना सहजपणे देशोधडीला लावता आलं. मात्र या बाबतीत तसं म्हणजे कोणालाच करावं लागू नये, परंतु ही माणसं मात्र आपल्यावरती असं काही होणार नाही आहे म्हणून हा सत्ताधारी वर्ग जो आहे तो आपल्या सगळ्यांना वेठीस धरतो आहे. तेव्हा या लोकांनी आपल्या वर्तनामध्ये आमूलाग्र बदल करायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन पेन्शन स्कीम जी आहे ती स्वीकारायला हवी. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य लिहा. आणि त्याबरोबर कमेंटमध्ये आपण ज्या शहरामध्ये असाल किंवा गावामध्ये असाल त्याचंही नाव लिहा, म्हणजे आम्हाला तुम्ही कुठून आम्हाला लोक ऐकतायत किंवा पाहत आहेत हेही कळेल. आणि त्यानुसार कार्यक्रम वेगळ्या प्रकारे सादरही करता येईल, वेगळे विषयही घेता येतील. हा कार्यक्रम अवश्य म्हणजे इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटही करा. स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा. धन्यवाद.